सजातीय करणी. आवाज येतोय माझा? सजातीय करणी आणि काय शिकलो? सजातीय आणि काय? सजातीय आणि काय दुसरं काय असतं? सजातीय आणि सजातीय बरोबर काय असतं आणखी? आवाज येतोय? येस मॅम. सजातीय आणि काय असतं? सजातीय कोणते? सजातीय करणी आणि दुसरं कोणतं? विजातीय करणी. विजातीय करणी है ना. आता पहिलं गणित मी तुम्हाला सोडून दाखवलेलं. आता दुसरं पण आपण बघूया. दुसरं तुम्हाला 2-3 गणितं सोडवली तर कळेल कसं आपण ओळखायचं आहे. मूळ अवयव ज्यांचे म्हणजे जी मूळ संख्या नसेल कशामध्ये तर करणी चिन्हामध्ये, तर त्याचे अवयव पाडून जोड्या करून आपण संख्या बाहेर काढायच्या आणि शेवटची जी संख्या राहील आतमध्ये त्याच्यावरून बघायचं की त्या सजातीय आहे की विजातीय करणी आहे. आता दुसरं कळलं का? येस मॅम. काल आपण बघा पहिलं गणित घेतलं होतं, आठवतंय? येस मॅम. सजातीय आणि विजातीय करणी. ठीक आहे. आता बघून आपल्याला कळणार नाही की त्या सजातीय आहेत की विजातीय आहेत. त्यांना सोपं रूप द्यावं लागेल. सोपं रूप देणं म्हणजे काय, तर जर काही निघत असेल बाहेर, अवयव पाडल्यानंतर काही निघत असेल त्या करणी चिन्हातून बाहेर, तर बाहेर काढायचा आणि एक संख्या जी शेवटची राहते, करणी चिन्हात काहीतरी राहणार हे नक्की, कारण ती करणी आहे म्हटल्यावर काहीतरी राहणार, पण मग ती शेवटची संख्या कोणती राहते ही शोधायची आणि त्याच्यावरून ओळखायचं. आता दुसऱ्यामध्ये आपल्याला वर्गमुळात 68 आहे आणि दुसरी जी करणी दिलेली आहे 5 वर्गमुळात 3 आहे. दोन्ही करणीच आहेत, पण याच्यामध्ये कोणती करणी कोणतं करणीचं सोपे रूप आहे, म्हणजे ऑलरेडी ती सोप्या रूपात आहे, सरळ रूपात आहे, अशी कोणती करणी आहे, पहिली की दुसरी? जिला आपल्याला आणखी सरळ रूप देण्याची किंवा सोपे रूप देण्याची गरज नाहीये अशी कोणती करणी दिसते? दुसरी करणी ऑलरेडी सरळ रूपातच आहे, कारण वर्गमुळात 3 आहेत आतमध्ये, करणी चिन्हामध्ये 3 आहेत. 3चे आणखी अवयव नाही पाडता येत, पण हे जे 68 आहेत करणी चिन्हामध्ये त्याचे आणखी अवयव आपण पाडू शकतो, कारण 68 ही मूळ संख्या नाहीये. मग तिचे थोडक्यात काय, तिचे आपण अवयव पाडता येतात. मग 68चे अवयव पाडण्यासाठी आपण कसोटी वापरणार. आता एकक स्थानी 8 आहे म्हटल्यानंतर त्याला कशाने भाग जातो? 2ने भाग लावल्यानंतर 2-6 शून्य राहिला, वरून 8 घेतला, मग 2-8. ठीक आहे. पुन्हा 34ला 2ने जाणार, कारण एकक स्थानी 4 आहेत. 0, 2, 4, 6, 8 यापैकी काही कोणतीही संख्या एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो. तर 34ला पण जाईल आणि 17 येईल. 17ला 17नेच भाग जातो. 17-17, कारण 17 मूळ संख्या. मग इथे ही संख्या अशीच घ्यायची खाली, ही संख्या, कारण ही ऑलरेडी सोपं रूप दिलेली आहे. हिला मला सोपं रूप द्यायचं आहे, मग मी काय करणार, 68 2 गुणिले 2 गुणिले 17 असं लिहिणार. तर आता इथे कोटी 2 असल्यामुळे 2 सारख्या संख्यांचा गट करायचा आणि तो करणी चिन्हातून बाहेर काढायचा. बाहेर काढताना एकच संख्या, म्हणजे गट करताना आतमध्ये 2 संख्यांचा करायचा, पण बाहेर काढताना किती संख्या काढायच्या बाहेर त्या गटातली गट करताना 2 एकच संख्या बाहेर काढायची. आणि मग करणी चिन्हात काय शिल्लक राहणार? करणी चिन्हामध्ये शिल्लक काय राहील? 17. बरोबर. कळते का सर्वांना? येस मॅम. आणि हे आहे 5 वर्गमुळात 3. आता हे बघितल्यानंतर आपल्याला कळेल की ह्या सजातीय आहेत की विजातीय. काय आहेत या करणी? जरी सोपे रूप दिलं तरी सुद्धा या करणी कशा आहेत? सजातीय दिसतात की विजातीय? मी आता दोघांनी पण सोपे रूप दिलेलं आहे दोघांना पण सोपे रूप दिल्यानंतर पण करणीस्थ संख्या सारखी नाही आली बघा. इथे 17 आली, इथे 3 आली.
करणी चिन्हाच्या आतली संख्या वेगवेगळी आहे, याचा अर्थ त्या कोणत्या करणी आहेत? एकाच जाती सजाती एकाच जातीतल्या त्या नाहीयेत. त्या एकाच जातीतल्या कधी होतील? जर दोन्हीकडे 3-3 असते करणी चिन्हामध्ये किंवा दोन्हीकडे 17-17 असते करणी चिन्हामध्ये, तर त्या सजाती. आता एका करणी चिन्हात 17 आहेत, एका करणी चिन्हात 3 आहेत. मग याचा अर्थ त्या काय आहेत? विजातीय करणी आहेत. मग खाली लिहायचं म्हणून हे 68 आणि 5 वर्गमुळात 3 म्हणजे ह्या ज्या आपल्याला पहिल्या वाल्या ज्या करणी दिल्यात या विजातीय करणी आहेत असं लिहायचं. सगळ्यांना कळतंय का? जेवढे पण आहेत तिथे त्यांना कळलं का? येस मॅम. नक्की? आज खूप कमी मुलं आहेत. आज तर 7 पण नसेल, 5च आहेत. आता इथे याच्यातलं कोणतं गणित आणखी मी तुम्हाला सोडवून दाखवू म्हणजे तुम्हाला कळेल आणखी सोपं करत सर. पण मॅम 5वं. 5 वर्गमुळात 22, 7 वर्गमुळात 33. आता याच्यामध्ये बघा 22चे पण अवयव पडतील, 33चे पण पडतील, कारण त्या मूळ संख्या नाहीये. 22चे अवयव काय पडणार? 22चे अवयव जर काढायचे तर 22ला 2 ने भाग जातो, 2 केले 2 केले, आणि 11ला 11 ने भाग जातो, 11 एके 11 म्हणजे याचे अवयव पडणार 11 गुणिले 2. आणि 33चे अवयव काय पडणार? 33ला 3 ने भाग जाईल, 3 एके 3, 3 एके 3, आणि परत 11ला 11 ने भाग जाईल, 11 एके 11, 3 गुणिले 11. आता इथे बघा तुम्हाला 11-11 दिसते, पण आपल्याला काय झालं माहितीये, इथे या 2 बरोबर कोण जोडी नाही बनले किंवा 11 बरोबर पण जोडी नाही बनले, त्यामुळे तुम्ही त्या करणी चिन्हातून ते बाहेर काढता येतील का? करणी चिन्हातून बाहेर येण्यासाठी जोडी पाहिजे सारख्या संख्यांची. इथे जोडी बनते का कोणत्या तरी सारख्या संख्यांची? म्हणजे 11-11 2 वेळा आले किंवा 2 वेळा आले, तर मग आपण करणी चिन्हातून बाहेर काढू शकतो. करणी चिन्हातून बाहेर केव्हा येतील? जेव्हा सारख्या संख्यांचे 2-2 संख्यांचे गट बनतील, तेव्हा त्यातली एक संख्या बाहेर पडते. पण इथे कोणताच गट तयार होत नाही, त्यामुळे याच्यातून काहीच बाहेर येत नाही. म्हणजे तुम्ही कोणतीच संख्या याच्यातून बाहेर नाही काढू शकत. त्यामुळे म्हणजे याला आणखी सोपं रूप देताच येत नाही, आहे तसेच राहतात या करणी. सोपं रूप आणखी देताच येत नाही, कारण बाहेर काही येणारच नाही. त्यामुळे ज्या करणी आहेत त्या त्याच रूपात आहेत, तेच त्यांचं सोपं रूप आहे. त्याच्या पुढे आणखी त्याला सोपं रूप देता येत नाही. मग जर असं असेल तर मग ह्या करणी कशा आहेत? सजातीय की विजातीय? आणि याला आणखी सोपं रूप नाही देता येत. अवयव पडतात त्यांचे, अवयव पडतात, पण अवयव जरी पडले तरी सारख्या संख्यांचे गट नाही तयार होत, त्यामुळे करणी चिन्हातून काही बाहेर काढता येत नाही. त्यामुळे ह्या ज्या दोन्ही करणी आहेत या कशा आहेत? विजातीय करणी आहे. कळलं? यस मॅम. बर, आणखी कोणतं याच्यामध्ये? आणखी कोणतं? फोन नंबरच मॅम. हा, तिसऱ्यामध्ये आणखी कोणता सोडून दाखवायचंय? कितवं? 4? चौथं? चौथं का? ठीक. 19 वर्गमुळात 12 आहे, आणि दुसरी करणी कोणती दिलेली आहे तुम्हाला? 6 वर्गमुळात 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणती करणी अशी आहे जी सोप्या रूपात आहे?
ऑलरेडी सोप्या रूपात आहे. वर्गमुळात 3. हा, ही सोप्या रूपात आहे कारण इथे 3 आहे. 3चे आणखी अवयव पडत नाही, पण इथे 12 आहेत. 12चे अवयव पडतात, त्यामुळे हिला सोपं रूप देऊया आपण. सोपं रूप दिल्यानंतर मी ही अशीच ठेवायची, ही दुसरी. पहिलीचे तुम्ही सोपं रूप देताना 12चे अवयव पडायचे. 12चे अवयव 2 ने जाणार, बेसक 12, परत 2 ने जाणार, बेत्रिक 6, 3 ला 3 ने जाणार, 3 एके 3. ठीक आहे, मग 12चे अवयव होणार 2 गुणिले. बरोबर आहे, ही करणी आहे तशीच. हे Yes, बरोबर आहे, ma'am. 12चे अवयव. आता याच्यामध्ये गट पडतात का? याच्यात हो. गट पडतात का? हा, कोणाचा गट नाही. पडतात सारख्या संख्यांचे? नाही, गट तयार नाही होत. 2. 2चा गट आहे होतो, ना, ma'am. 2 आहेत ना, 2 हा, मग हा गट एक बनतो आणि त्याच्यातला 1-2 बाहेर येणार. याच्यातला 1-2 म्हणजे गट करताना 2चा करायचा आणि बाहेर काढताना त्याच्यातली एक संख्या बाहेर येणार. हे 19 बाहेर आधीच 19 आहेत आणि 2 आणखी बाहेर आल्यावर ते गुणायचे बाहेरच्या संख्येला. कळलं का? बाहेर 19 आहेत आणि आतून जे 2 येणार ते त्याच्याबरोबर गुणिले होणार. असं नका लिहू. 192 नाही लिहायचं. आधीचे 19 आणि आतून बाहेर आले त्यांचा गुणाकार होतो 19 आणि 2चा. कळलं? 19 गुणिले 2 होणार आणि करणी चिन्हात काय शिल्लक राहणार? करणी चिन्हात काय राहिलं? अरे कुठे गेले? करणी चिन्हामध्ये काय शिल्लक राहणार? काहीतरी राहिलंय ना. हे 2चा गट आहे तो निघून गेला, तो बाहेर आला. अजून काय राहिलंय शिल्लक ते बाहेर आल्यानंतर करणी चिन्हात? 3. 3 राहिले ना, त्याचा कुठे गट बनलाय? ती राहणार आतमध्ये संख्या. जिचा गट बनत नाही ती आतमध्ये राहते. कळते का? राहिले ना ही संख्या, हिचा पुढे गट बनला. Yes, काहीतरी ma'am. राहणार कारण त्या 3 राहिली. इकडे 6 वर्गमुळात 3 आहे. आता 19 जुने 38, 38 वर्गमुळात 3 आणि 6 वर्गमुळात 3. मग या 2 कशा दिसत आहेत? सजातीय आहे की विजातीय करणी आहेत? सजातीय करणी. सजातीय करणी आहेत. कारण करणी चिन्हामधली जी करणीस्थ संख्या आहे ती कोणती संख्या चालते? कळलं? म्हणून तुम्हाला दिलेल्या ज्या करणी आहेत या ओरिजिनल पहिल्यावाल्या त्या 2 लिहायच्या आणि लिहायचं की या सजातीय करणी आहेत. म्हणजे 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3 या सजातीय करणी आहेत. कळलं? Yes, ma'am. ओके ओके. आणखी कोणत्या याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये? No, ma'am. He soडवतो. बरं, आता No, चौथा आपलं जे आहे ते खालील करणींना सोपे रूप द्या. सोपे रूप तर आपण वरती पण दिलेलं आहे, तसंच द्यायचं. सोपे रूप द्यायचं म्हणजे काय? अवयव पाडून. आता इथे बघा वर्ग 27 आहे करणी चिन्हात, पहिलं गणित. हिला सोपं रूप द्यायचं म्हणजे हिचे अवयव पाडायचे आणि जेवढं बाहेर येतील संख्या त्यांना बाहेर काढायचं. आता याला 3 ने भाग जातो. 3 9 27, परत 9 ला 3 ने जातो, 3 त्रिक 9, 3 ला 3 ने जातो, 3 एके 3. म्हणजे कसे अवयव पडले? 3 गुणिले 3 गुणिले 3. आता याच्यामध्ये सारखे हे 2 3चा गट होतो आणि त्याच्यातला 1 3 बाहेर येणार आणि करणी चिन्हात काय राहील? करणी चिन्हामध्ये 3. 3. हे सोपं रूप आहे. याला सोपं रूप नाही. सोपं रूप म्हणजे अवयव पाडायचे, जेवढ्या 2-2चे गट करायचे आणि त्यातली एक संख्या बाहेर काढायची आणि आतमध्ये जे शिल्लक राहील ते ठेवायचं आणि मग ते जे असणार ते सोपं रूप असणार. यातलं कुठलं आणखी दाखवू? सोपं रूप द्या, तुम्ही पण देऊ शकता. अवयव पाडायचे. मॅम 4 नंबरचं. मॅम 4 तिसरं चौथं सोपं आहे. अवयव पाडायचे, काय नाही. अवयव पाडता येतात. मला आता तुम्ही अवयव पाडून दाखवा. 250 चे अवयव पाडा बघू.
तिसऱ्यामध्ये 250 आहेत. त्याचे अवयव पाडा. मूळ अवयव आणि मला सांगा काय येणार अवयव. दोनशे 250 अवयव पडा. पहिला कितीने भाग लावला त्यांना? 250 कितीने भाग लावला? 2 दोनने भाग लावल्यावर मॅम किती उत्तर झाले. आला? हा 200 भाग लावल्यानंतर किती आलं उत्तर? 125. 125 बरोबर. तुम्हाला 5ची कसोटी माहितीये का? 5ने केव्हा भाग जातो संख्येला? 5ची कसोटी जसं 2ची 3ची आहे तशी 5ची पण आहे. एकक स्थानी बघायचं. जसं 2 मध्ये आपण एकक स्थानी बघतो ना, तसंच 5ने भाग जातो की नाही हे बघण्यासाठी सुद्धा एकक स्थानी बघायचं. एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्याला त्या संख्येला 5ने भाग जातो. म्हणजे 125 पण 5ने जाणार, कारण एकक स्थानी 5 आहेत बघा. भाग जातो एकक स्थानी 0 किंवा Yes, 5 ma'am. असेल तर. 2ने जाणार नाहीये ह्याला. 5 ने. 125 ला 2ने नाही जाणार. हा 5ने जाणार. 3ने पण नाही जाणार, कारण 3 साठी अंकांची बेरीज 3च्या पाढ्यात असावी लागते आणि याच्यामध्ये 1 अधिक 2 अधिक 5 केलं तर 8 होतात. 8 काय 3च्या पाढ्यात येत नाही, त्यामुळे 5ने जातो याला भाग. मग 5ने लावूया. 5ने भाग लावल्यानंतर किती उत्तर येणार? 25. 125. आता 25 ला तर आपल्याला माहित आहे 5ने भाग जातो. 5च्या पाड्यात येते. 5 5 25 आणि परत 5 ला 5 है ना? 5 ते 5. हे 250 होते. त्याचे अवयव पडले 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आता याच्यामध्ये सारख्या कोणत्या संख्यांचा गट होतो? फक्त याचाच बनतो बघा. बाकी याच्या बरोबर पण नाही जोडी आणि याच्या बरोबर पण नाहीये जोडी. मग ते आतमध्येच राहणार. ज्यांच्या जोड्या बनतात त्याच्यातली एक संख्या बाहेर येणार. म्हणजे ही याच्यातली 1 5 बाहेर येणार आणि करणी चिन्हामध्ये हे 2 आणि हे 5 ज्यांच्या जोड्या नाही बनल्या त्या करणी चिन्हातच राहणार. 5 बाहेर आणि 2 गुणिले 5 आतमध्ये राहणार. म्हणजे 2 गुणिले 5 म्हणजे 10 आतमध्ये राहणार. हे तुमचं सोपं रूप आहे. कळलं? Yes, ma'am. बाकीचे येतील आता. चौथं दाखवू की तुम्ही सोडवाल? अवयव पाडायला शिकायचं. हा Yes, ma'am. सोडवाल तुम्ही? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. लहान मोठेपणा म्हणजे 2 करणी देणार. आता पहिलं तर आपण काय केलं? सजातीय 2 करणी दिलेल्या आपल्याला आणि आपल्याला ओळखायचं होतं की त्या सजातीय आहे की विजातीय, हे पहिलं होतं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय 2 करणी देणार. जसं तिसऱ्यामध्ये होतं 2 करणी दिल्या, आपल्याला ओळखायचं होतं की सजातीय की विजातीय है ना. मग आपण त्यांना सोपं रूप दिलं आणि सोपं रूप दिल्यानंतर आपण बघितलं करणीस्थ संख्या सारखी आहे का, तर त्याच्यावरून आपण ठरवलं की ते सजातीय की विजातीय. आता पण तुम्हाला 2 करणी देणार, पण 2 करणीमध्ये तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचंय. म्हणजे 2 करणींमध्ये तुम्हाला कोणती करणी मोठी आहे आणि कोणती लहान आहे ही ओळखायची. ठीक आहे. आता थोडं ना याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं माहित आहे का? बघा आधीच्या गणितांमध्ये आपण सजातीय विजातीय मध्ये काय केलं? आपण सोपं रूप दिलं. बरोबर आहे? दिलं की नाही सोपं रूप? म्हणजे अवयव पाडले आणि त्याच्यातून आपण गट केले है ना. बघा करणीमध्ये
प्रत्येक जे गणित आहे ना ते सोडवण्याची थोडी वेगवेगळी पद्धत आहे. म्हणजे सजातीय विजातीय कसं आपण ओळखणार, त्यानंतर लहान मोठी करणी कशी ओळखणार, बेरीज कशी करणार, गुणाकार कसा करणार. तर प्रत्येकासाठी थोडी वेगवेगळी पद्धत आहे. ती फक्त लक्षात ठेवली की गणित येणार तुम्हाला, काय फार कठीण नाहीये है ना. तर आपण पहिल्यांदा सजातीय विजातीयसाठी आपण सोपं रूप दिलं. आता जेव्हा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे ना, तेव्हा त्याच्या आपण बरोबर उलट करतो. लहान मोठेपणा जे ठरवायचे त्याच्यामध्ये आपण उलट काय करतो माहितीये का? बघा, सोपं रूप दिलेलं जरी असेल किंवा आपण काय करतो माहितीये का, बाहेर ज्या संख्या असेल त्या सगळ्या करणी चिन्हाच्या आतमध्ये टाकतो. म्हणजे बाकीच्या वेळी सोपं रूप देताना आपण काय करतो, आतले दोन संख्यांचे गट करून त्याच्यातली संख्या काय करतो, आतमधून कुठे घेतो, आतमध्ये दोन दोन संख्यांचे गट करतो आणि कुठे घेतो आपण, ते करणी चिन्हाच्या घेतो, करणी चिन्हाच्या मध्ये. कुठे आपण हा 5-5चा गट केला आणि याच्यातला एक 5 कुठे काढला, करणी चिन्हाच्या बाहेर करणी चिन्हाच्या बाहेर काढला. आता आपल्याला उलटा करायचंय, कुठे न्यायचंय, करणी चिन्हाच्या कुठे न्यायचंय, करणी चिन्हाच्या आत न्यायचं. परत नाही, आता बाहेर नाही. जेव्हा लहान मोठेपणा ठरवायचं आहे ना, म्हणजे कोणती करणी लहान कोणती मोठी, याच्यासाठी करणीच्या बाहेर ज्या संख्या असतात ना, करणी चिन्हाच्या बाहेर ज्या संख्या असतात ना, त्यांना कुठे न्यायचं, कुठे न्यायचं, करणी चिन्हाच्या आत, करणी चिन्हाच्या आतमध्ये. ठीक आहे. आपण आधी सोपं रूप देताना आपण अवयव पाडले आणि दोन दोन संख्यांचे गट करून त्याच्यातली एक संख्या करणी चिन्हाच्या बाहेर काढली. आता आपल्याला आतमध्ये टाकायचे. कळते फरक? येस मॅम. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, लहान मोठेपणा ठरवायचं आहे ना, लहान मोठेपणा ठरवताना बाहेरच्या जर संख्या असतील करणी चिन्हाच्या त्या आत घ्यायच्या असतात. मग पहिलं आपण गणित घेऊया. पहिलं बघा, करणी चिन्हाचं पहिलं जे गणित आहे 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 असं आहे ना. आता ह्याच्यावरून तुम्ही कसं ओळखू शकता की कोणती करणी लहान आहे कोणती मोठी, तुम्ही सांगू शकता का? कोणती करणी मोठी आहे कोणती लहान आहे? आपल्याला असं नाही सांगता येणार कोणती करणी मोठी आहे. बघा, नुसतं असं असेल म्हणजे बाहेर काही नाहीये आणि करणीस्थ संख्यावरून आपण ओळखू शकतो. म्हणजे 5 करणी चिन्ह 64 नाही घेत, 64 ही काय आहे, परिमेय संख्या. करणी चिन्हात 50 आहेत आणि करणी चिन्हात 65 आहे. तर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की याच्यामध्ये लहान आणि मोठी कोणती आहे. कोणती आहे लहान करणी? लहान करणी कोणती दिसते? 50. ही लहान आहे. करणी चिन्हात 50 म्हणजे वर्गमुळात 50 ही लहान आहे ना, आणि ही मोठी आहे. तसं इथे कसं आहे, इथे प्रॉब्लेम काय आहे बघा, बाहेरच्या संख्या 7 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. नक्की आपल्याला कसं कळणार की कोणती लहान आहे कोणती मोठी? म्हणून काय करायचं, ज्या बाहेरच्या संख्या आहेत ना करणी चिन्हाच्या त्या आतमध्ये घ्यायच्या. म्हणजे बाहेर काय ठेवायचं नाही. बाहेर काय नसेल ना, सगळं आतमध्ये असेल ना करणी चिन्हाच्या, तर मग आपण सांगू शकतो की कोणती करणी लहान मोठी. आता इथे बाहेर कोणती संख्या आहे या करणीमध्ये? पहिल्या करणीमध्ये बाहेर कोणती संख्या आहे? 7. आता ही 7 काय करायची माहिती का, आतमध्ये न्यायची. आता आतमधून जेव्हा आपण बाहेर घेतो तेव्हा आतमध्ये किती संख्या असतात त्या? आता हे 7 समजा हा बरोबर. म्हणजे आतमध्ये घेताना असेच आतमध्ये नाही घ्यायचे, मी नुसते 7 आतमध्ये घेतले तसे नाही. बाहेर काढताना आपण कसे काढले, जेव्हा आतमध्ये 2 7 असतील तेव्हा 1 7 बाहेर येतो. मग बाहेरून आतमध्ये जाताना 7चे 2 7 होते. कळलं?
येस मॅम. ऑलरेडी दोन आतमध्ये आहेतच, ते पण घ्यायचे. हे दोन पण घ्यायचे, ते आधीच आतमध्ये आहेत करणी चिन्हाचे. हे 5 पण आतमध्ये घ्यायचे. मग 5 हे 2दा 5 गुणायचे आणि 3 ऑलरेडी आतमध्ये आहेत. हे 3 आधीच आहेत, ते पण घ्यायचे. आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 7 7 किती होतात? 49. 49 जुने किती होतात? तिघांचा पण गुणाकार करा. 98. 98 म्हणजे इथे 98 आले. आणि इकडे किती येईल तिघांचा गुणाकार? याच्यात किती येईल दुसऱ्यामध्ये तिघांचं? 75. आता तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये लहान मोठी कोणती करणी आहे? कोणती आता मोठी आहे याच्यामध्ये? 98. वर्गमुळात 98 ही मोठी. आता ही आता आपण याच्यावरून पण आपले ओरिजिनल जे आहेत दोन करणी त्याच्यात पण मग आपण सांगू शकतो की कोणती मोठी आहे कोणती लहान. हे वर्गमुळात 98 आपण सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, त्यामुळे ही मोठी आहे 5 वर्गमुळात 3 पेक्षा. 7 वर्गमुळात 2 ही मोठी आहे 5 वर्गमुळात 3 पेक्षा. म्हणजे मेन ज्या करणी आहेत त्याच्यात पण लहान मोठेपणा सगळ्यात लास्टला सांगायचं, कारण वर्गमुळात 98 हे याच्यावरून मिळालेले आहेत, त्यामुळे ही मोठी याच्यापेक्षा. कळलं? येस मॅम. आणखी कोणतं याच्यातलं? लहान मॅम, मोठेपणामधला. हा, दुसरं तर सोपंच आहे. दुसऱ्यामध्ये तर आतमध्ये घेण्याची गरजच नाही, काय आहेच ना बाहेर. बाहेर काय आहेच नाही. तुम्ही असं पण सांगू शकता की कोणते करणी मोठी, कारण करणीच्या आतमध्येच संख्या आहेत, बाहेर काहीच नाही, त्यामुळे आतमध्ये घेण्याची गरजच नाही. बघा ना, मॅम, सी. करण्याच्या बाहेर. हा, कोणती मोठी आहे याच्यामध्ये? सी 274. हा, ही दुसरी करणी मोठी आहे. कारण बघा ना, हे 247 आहे, 274. बाहेर काय आहेच नाही दोघांच्या पण, डायरेक्ट आतल्या संख्येवरून आपण सांगू शकतो की कोणती मोठी आहे. बरोबर ना? येस मॅम. बाकी तुम्ही ट्राय करा. फक्त हे 6वं सांगते. 6व्यामध्ये इथे 9 दिलेत फक्त ना, म्हणजे 5 वर्गमुळात 3 आणि 9 असं दिलेलं आहे त्यांनी. पाच वर्गमुळात 3 आणि 9. आता बघा, ही जी पहिली करणी आहे याच्यामध्ये 5 बाहेर दिसतात. 5 बाहेर दिसतात ते आतमध्ये घेणार. 5 2दा आणि 3 आधीच आहेत करणी चिन्हामध्ये. आता हा 9 बघा, 9 आपण काय करायचं, करणी चिन्ह घ्यायचं आणि हे 9 जे आहेत ते 2दा गुणायचे. कारण असं समजा की इथे काही नाही, म्हणजे 1 आहे त्याच्यासोबत करणी चिन्ह, त्यामुळे हा 9 2दा आतमध्ये नेऊन गुणायचं. कळलं? नुसतं 9 आहे ना, करणी चिन्ह नाहीये, पण करणी चिन्ह तर घ्यावं लागेल. आणि हा 9 बाहेर आहे असं समजा, कारण करणी चिन्ह नाहीये म्हणजे तो बाहेर आलेला आहे पूर्ण, करणी चिन्ह निघून गेलेलं आहे. मग करणी चिन्ह देऊन आतमध्ये काय करायचं, 9 गुणिले 9 करायचं. काय कळलं? करणी चिन्ह निघून गेलं याचा अर्थ आतमध्ये करणी चिन्ह काही नाही राहिलं, एकच राहिलं. मग आपण पुन्हा करणी चिन्ह आणायचं. कळलं की नाही? 9 9. हा, करणी चिन्ह नाहीये मग घ्यायचं आणि 2दा 9 गुणायचे आतमध्ये, कारण ही बाहेरची संख्या आहे, करणी चिन्हातली नाही, बाहेर आली आहे, त्यामुळे आतमध्ये घेऊन नेऊन तिला 2दा गुणायचं. मग हे किती होणार, 5 गुणिले 5 गुणिले 3.
मग सारखंच आहे 75 आहे आणि हे किती वेळा दुसरे 81 81. मग आता या दोघांमध्ये कोण मोठी आहे करणी कोणती 5 वर्गमुळात 3 मोठी की 9 मोठी 9 म्हणजे 5 वर्गमुळात 3 आणि 9 मध्ये 9 ही मोठी. ठीक आहे. आता बाकीचे येतील तुम्हाला. येस मॅम. ठीक आहे. येस. तुम्ही सोडवता का गणित की मी फक्त शिकवते आणि तुम्ही काय अभ्यास नाही करत होमवर्क असं आहे का? करतो मॅम. नक्की का? येस मॅम. आता आपण पुढे जाऊया. आपण सोपे रूप द्या असं आहे 6वं. सोपे रूप द्या म्हणजे करणींची बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे. करणींची बेरीज आणि वजाबाकी होण्यासाठी ना बघा करणींची बेरीज आणि वजाबाकी होण्यासाठी करणी या सजातीय असल्या पाहिजे. म्हणजे सजातीय करणींचीच बेरीज आणि वजाबाकी होऊ शकते. बाकी कोणाची होऊ शकत नाही. सजातीय करणी म्हणजे आपल्याला माहिती म्हणजे ज्यांच्यामध्ये करणीस्थ संख्या सारखी आहे. जसं 5 वर्गमुळात 3 आणि 2 वर्गमुळात 3 या सजातीय करणी यांचीच बेरीज होऊ शकते. मी समजा म्हटलं 5 वर्गमुळात 3 आणि 2 वर्गमुळात 2 या करणींची बेरीज करा. तर या सजातीय आहेत का दोन्ही करणी? ही आणि ही सजातीय आहे का? नाहीये. यांची बेरीज करता येत नाही आपल्याला. बेरीज वजाबाकी होत नाही. विजातीय करणींची बेरीज वजाबाकी होत नाही. गुणाकार भागाकार होतो विजातीय करणींचा. गुणाकार भागाकार कोणाचाही होतो. सजातीयचा पण होतो विजातीयचा पण होतो. पण बेरीज आणि वजाबाकी बेरीज करणींची बेरीज वजाबाकी करायची तर त्या करणी ह्या सजातीयच असल्या पाहिजे. कशा असल्या पाहिजे? सजातीय. बाकी होत नाही. फक्त गुणाकार आणि भागाकार होतो. कळलं? येस मॅम. मग आता कशी करायची बेरीज वजाबाकी पण त्यासाठी तुमच्या करणी ज्या दिलेल्या आहेत त्या सजातीय असल्या पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्या सजातीय नाहीयेत पण त्याला सोपं रूप. आवाज नाही येत आहे? नो मॅम. आवाज येतोय? मॅम ब्रेक होतोय मॅम ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. आता येतोय? येस मॅम. क्लिअर. मॅम दिसत पण नाही आहे तुम्ही. हा मी जरा व्हिडिओ ऑफ केलाय. रेंज एक मिनिट. येतोय आता आवाज? आवाज येतोय? येस मॅम. येस मॅम. बर. आवाज येत नसेल तर सांगा ना मला. तर सजातीय करणी जर आता हे बघा इथे तुम्हाला हा आता इथे बघा तुम्हाला पहिल्या गणितामध्ये तर ह्या सजातीय करणी दिसत आहेत. त्या सजातीय आहेत की नाही? पहिल्यामध्ये दोन्ही करणी. हा इथे 3 करणी आहेत पण 3 पैकी 2 सजातीय दिसतात. ही तिसरी जरा वेगळी दिसते. पण मग हिला सोपं रूप द्या. ही पण याच्यामध्ये सजातीयच येणार ही पण करणी. पण हिला सोपं रूप द्यावं लागेल कारण 125 आहेत ना त्याचे अवयव पडतील बघा. सोपे रूप आठवलं अवयव पडायचं
सारख्या संख्या असतील त्यांना बाहेर काढायचं. सोपे रूप देऊन त्यांना आपण सजातीयमध्ये आणू शकतो. इथे तर तिन्ही करणी वेगळ्या आहेत, पण आपण जेव्हा सोपं रूप देऊ, बघा हिला सोपं रूप देता येईल, हिला पण सोपं रूप देता येईल, मग त्या सजातीयमध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर आपण एक एक करून बघूया कसं आपण ही गणितं सोडवणार. पहिलं जे आहे, आवाज येतोय? यस मॅम. पहिलं जे आहे ते आहे 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. ठीक आहे, तर बेरजेमध्ये काय नाही करायचं, सजातीय करणी जे आहेत ना त्यांची बेरीज करताना सोपं असतं. याच्या दोघांमधून वर्गमुळात 3 म्हणजे सामायिक काढायचे. सामायिक काढणं कळतं, म्हणजे दोघांमध्ये आहेत की नाही, मग ते सामायिक काढायचे. सामायिक काढून इथे राहणार 5 अधिक 8, म्हणजे बाहेरचे जे संख्या आहेत त्यांची फक्त बेरीज होणार, बाकी करणीस्थ संख्या जी आहे ती तशीच राहणार, त्याची बेरीज नाही होणार. तुम्ही बोलाल वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 ची पण बेरीज होऊन वर्गमुळात 6 होणार, तर तसं नाही. वर्गमुळात 3 या दोघांमधून मी सामायिक काढले, बघा बाहेर इथे कंसातून बाहेर काढले कारण दोघांमध्ये सामायिक आहे. आणि आतमध्ये 5 अधिक 8 केलं. 5 अधिक 8 किती होतात? 13. 13 वर्गमुळात 3 अशी त्यांची बेरीज होती. सजातीय करणींचं सोपं असतं. आता याची बेरीज किती होईल सांगा? तोंडी पण तुम्ही सांगू शकता. 5 वर्गमुळात 2 आणि 2 वर्गमुळात 2. फक्त बाहेरच्या ज्या संख्या त्यांची बेरीज होते किंवा वजाबाकी, करणीस्थ संख्या आहे तशीच राहते. त्यांची बेरीज काय होईल? मॅम? 5 वर्गमुळात 2. हा, वर्गमुळात 7 वर्गमुळात 2. 7 वर्गमुळात. ठीक आहे, 8 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 5, याचं उत्तर काय येईल? आता या सगळ्या सजातीय करणी दिल्या तुम्हाला. 11 वर्गमुळात 5. वजाबाकी, आता वजाबाकी दिली आहे मी तुम्हाला. मॅम 5 वर्गमुळात 5. 5 वर्गमुळात 5. ठीक आहे, कळलं? सजातीय करणींची बेरीज वजाबाकी सोपी आहे, पण एकदा त्या सजातीय मध्ये आल्या ना की मग सोपं असतं. पण पहिल्यांदा तुम्हाला एक टास्क अजून असतो की त्या सजातीयमध्ये आणायच्या पण असतं. तर पहिलं गणित तर सोपं होतं, त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला सजातीय करणी दिले. आता आपण दुसरं गणित घेऊया. ठीक आहे, आता दुसऱ्या गणितामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही मिक्स दिलेले बघा. एक वजाबाकीचे चिन्ह, एक बेरीजेच आहे. मग हे कसं सोडवायचं ते बघूया आपण. कळतंय का? यस मॅम. समजत नसतील तर Yes, 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. आता ही सोप्या रूपात आहे, ही पण सोप्या रूपात आहे. ही फक्त तुम्हाला सोप्या रूपात आणायची. मग ती आधी आणायची, मग बेरीज वजाबाकी. जोपर्यंत सजातीय मध्ये आणत नाही तोपर्यंत बेरीज वजाबाकी नाही करायची. 125 चे अवयव पाडायचे. मगाशी आपण पाडले याचे अवयव. 5 ने भाग जातो, 25 येतात, परत 5 ने भाग जातो, 5 5 25, परत 5 ला 5 ने, 5 चे 5. 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 125 चे अवयव 5 गुणिले 5 गुणिले 5. आता याच्यामध्ये आपण सोपं रूप देतो, म्हणजे 2 संख्यांचा, सारख्या संख्यांचा गट करतो आणि त्याच्यातली एक संख्या आपण बाहेर काढतो. म्हणजे ही 5 बाहेर येणार आणि आतमध्ये राहणार एक, हा 5 जो उरलाय तो आतमध्ये राहणार. हे कळलं काय केलं? यस मॅम. येस मॅम. तर आता सगळ्या सजातीय झाल्या का बघा? सजातीय करणी झाल्या. यस मॅम. आता याच्यातून सामायिक काय निघेल? तिघांमधून पण सारखं काय दिसतंय ते बाहेर काढायचं कंसात. करणीस्थ संख्या, करणीस्थ संख्या कंसाच्या बाहेर वर्गमुळात 5. आणि आतमध्ये काय आहे? आतमध्ये 9. हा, 9 वजा 10 काय? मॅम आन्सर येते 10 वर्गमुळात 5. हा बरोबर बरोबर. हा बरोबर. 9 वजा 4 अधिक 5 हे आतमध्ये.
आणि त्याच्यातून तिघांमधून सामायिक काढलं वर्गमुळात 5. आता 9 वजा 4 5 येतात. 9 मधून 4 वजा केले आणि 5 मध्ये 5 मिळवले 10. 10 वर्गमुळात 5 असं तुमचं उत्तर आहे. कळलं? येस मॅम. हे चारही गणित सोडून दाखवते. तिसरं आहे 7 वर्गमुळात 48 वजा 27 होता वर्गमुळात 3 असं. ठीक. आता हे आणि हे आपण सोप्या रूपात आणायचंय. हे ऑलरेडी 3 असल्यामुळे ती तुमची सोप्या रूप असणारीच करणी आहे. 48 चे काय अवयव पडणार? अवयव पाडा 48 चे आणि मला सांगा 48 चे अवयव पाडा. सगळ्यांनी पाडायचे 48 चे अवयव. पाडले मॅम. काय सांगा? मॅम 2 हम्म 28 गुणिले 28 2 पूर्ण इकडचे पूर्ण मूळ अवयव सांगा. 2 ने भाग लावल्यावर इथे किती येणार? 28 28 कसे येणार? 2 नीट भागाकार करा. आपण 2 ने भाग लावल्यावर किती येणार? 28 येतं. नो मॅम. किती येणार? पूर्ण भाग मला पूर्ण अवयव पाडून दाखवा. पूर्ण अवयव. झालं मॅम. झालं मॅम. हे काय अवयव?
Yes, दोन ma'am. गुणुले Yes. दोन काय आले? 2 गुणिले 2 दोन गुणिले गुणुले 12. गुणुले दोन 12 नाही, गुणुले पूर्ण तीन अवयव पाडायचे. एवढे 3 2 येतात की 4 2 येतात? फटाफट अवयव पाडायला शिकायचे. 2 ने 48 ला भाग लावल्यावर हे जर नाही आलं ना तर तुम्हाला हा मॅम धडा येणारच नाही. अवयव पाडता आले पाहिजे. हा बोला. 4 ते 2 हा 4 वेळा 2 येणार आणि गुणिले 3 असं येणार. कळलं का? कारण 2 ने बघा, 2 ने 48 चा भाग लावल्यावर 24 येतं. परत 24 ला पण 2 ने भाग जातो, 12 येणार. 12 ला 2 ने भाग 6 येणार. 6 ला पुन्हा 2 ने भाग 3 येणार. 3 एके 3. 4 वेळा 2 येणार आणि 1 वेळा 3 येणार. आता 27 चे पण अवयव पाडायचे. 27 चे मगाशी पण पाडलेले. 3 गुणिले 3 गुणिले 3 है ना. आणि वजा वर्गमुळात 3 हे शेवटचे हे लिहिले इथे. या दोघांचे अवयव पाडले. आता इथे काय होणार, सारख्या सारख्या 2 गट होणार इथे. मग प्रत्येकातले एक एक संख्या, याच्यातली 2 आणि याच्यातली 2 बाहेर येणार आणि वर्गमुळात करणी चिन्हामध्ये काय शिल्लक राहील? फक्त काय राहिलं? 3. 3 राहिले. वजा याच्यातून पण हे 1 3 बाहेर येणार आणि वर्गमुळात 1 3 शिल्लक राहणार आणि वजा हे वर्गमुळात 3. ठीक आहे. आता 7 दुणे 14 दुणे 28. 28 येणार इथे बाहेर. हे 3 हे वर्गमुळात. आता बघा या सजातीय करणी आला सगळं. बरोबर आहे? कळलं का Yes, इथपर्यंत ma'am. सगळ्यांना? सगळ्यांना कळलं? Yes. येस मॅम कळलं. आता याच्यातून सगळ्यातून सामायिक काय येईल? वर्गमुळात 3 आणि मग इथे 28 वजा 3 आणि इथे काही नाही म्हणजे 1 घ्यायचा. तुम्ही म्हणाल इथे काही नाहीये बाहेर, पण इथे वजा 1 घ्यायचा, कारण वर्गमुळात 3 बाहेर घ्यायला इथे बाहेर काही नसतं म्हणजे 1 असतो. कळलं का? 3 Yes, ma'am. मॅम आन्सर 24 व 3 किती येणार? 24. 24 मला 24 वर्गमुळात. कळलं? हे तुमचं आन्सर. ठीक आहे. येस मॅम. चौथं ट्राय करा. चौथ्यामध्ये ऑलरेडी तुमची सजातीय करणीच आहेत. 7 वर्गमुळात 7 सामायिक आहे. वर्गमुळात 7 सामायिक आहे. पहिल्यामध्ये हा 1 आहे. वजा 3/5 अधिक 2. ह्या सगळ्यांचा छेद सारखा करावा लागेल. हे आपण पाहिजे तर नंतर बघू. चौथं इथपर्यंत जेवढी गणितं झालेली आहेत ती सगळी सोडवायची. हा कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. हा मी कोणाची वही मी म्हणजे तुम्हाला सांगेन की कोणी रॅन्डम म्हणजे कोणाचंही नाव घेऊन की दाखवा बघू काय सोडवली गणितं. तर मी कोणाचंही नाव घेतलं तर त्यांच्या वहीमध्ये हे 6 पर्यंतची गणितं सोडवलेली पाहिजे. Yes, yes, मला कॅमेऱ्याने दाखवायचं. yes. ठीक आहे. येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. आपली वेळ संपली. गुड बाय. Okay, ma'am. Okay. Hi, ma'am. Bye, I, bye. I, Bye, ma'am. Good night, ma'am. गुड Good नाईट. night. बाय गुड नाईट.